ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. वेदांतबोध या ग्रंथामध्ये आपण आतापर्यंत अधिकारीचं वर्णन पाहिलं. साधन चतुष्टय संपन्न जो जिज्ञासू आहे त्याचे सगळे गुण आपण बघितले आणि मग तो सद्गुरूंकडे जातो आणि सद्गुरू उपदेश द्यायला सुरुवात करतात आणि ते अध्यारोप अपवाद या पद्धतीने उपदेश देतात. अध्यारोप म्हणजे अध्यास. ब्रह्मतत्वावर जे काही आपण पाहत आहोत त्याला म्हटलेलं आहे अध्यारोप. सत्य एक चैतन्य आहे, त्याला ब्रह्म आपण म्हणतो, त्याला आत्मा म्हणतो. त्याच्यावर आपण पाहिलं की मायेमुळे आणखीन अज्ञानामुळे सुरुवातीला हे आपल्याला दोन वेगवेगळे करावे लागतील. मायेमुळे उपाधी आली, आणखीन त्या चैतन्यावर 3 आरोप झालेले आहेत आणि त्या आरोपामुळे चैतन्याचे 3 नावं झाले: ईश्वर, हिरण्यगर्भ, आणखीन विराट. चैतन्याशी जेव्हा चैतन्याचं तादात्म्य समष्टी कारणाशी होतं, जी समष्टी अव्यक्त आहे तिच्याशी जेव्हा या चैतन्याचा संबंध होतो तेव्हा त्या चैतन्याला ईश्वर म्हणतात. थोडीशी जेव्हा व्यक्त अवस्था होते त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. पूर्णपणे व्यक्त या स्थूल जगाशी त्या चैतन्याचं तादात्म्य होतं, त्या चैतन्यालाच म्हणतात किंवा ब्रह्मालाच म्हणतात विराट. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशीच घटना घडते. झोपेमध्ये आपण अव्यक्त जे संस्कार आहे, वासना आहेत, त्यांच्याशी जुडलेलो असतो. तिथे आपलं नाव होतं प्राज्ञ. स्वप्न अवस्थामध्ये अर्धविकसित अवस्था, तिथे काही संस्कार व्यक्त होतात, मन तिथे व्यक्त होतं. आणि अशी जी अवस्था आहे याच्यामध्ये माझं नाव किंवा त्या जीवाचं नाव होतं तेजस. आणि या स्वप्नामध्ये काय होतं काल आपण बघितलं. तिथे सगळे संस्कार एकेका वस्तूच्या रूपामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जे जे आपण पाहिलं आहे त्याचे संस्कार आपल्या चित्तावर पडतात. जसं झाडाचा संस्कार मी पाहिलं जागृत अवस्थेमध्ये, आता स्वप्नावस्थामध्ये झाडाचं जे संस्कार आहे ते एक झाडाच्या रूपात मला दिसतं. म्हणजे हे फारच अद्भुत आहे, आश्चर्यजनक आहे. तिथे फक्त संस्कार आहे, पण संस्कार आपल्याला स्थूल रूपात दिसतात, जणू काही तिथे खरोखर ते आहे असं वाटतं. जागृत अवस्थेमध्ये जे जे आपण अनुभव करतो त्याचा प्रभाव चित्तावर पडतो, अंतःकरणावर पडतो. आणि मग स्वप्नामध्ये ते सगळं दिसत असतं. म्हणून असं म्हटलेलं आहे की जर आपल्याला आपली इच्छा आहे की मला चांगले स्वप्न पडो,
तर जागृत अवस्थेमध्ये इंद्रियांच्या द्वारे चांगले विषय मी ग्रहण केले पाहिजे. जर मी चोरी लुबाडी केली आहे तर स्वप्नामध्ये मला हेच दिसेल की पोलीस माझ्या पाठीमागे आहे. जर मी देवाचं काही आराधना पूजा देवदर्शन तीर्थयात्रा केली तर मी स्वप्नामध्ये सुद्धा देवाचं दर्शन करू शकतो, कारण संस्कार आहे. आता स्वप्नामध्ये एक लोकांना प्रश्न पडतो की असे काही काही दृश्य मी बघतो जे या जन्मात तर कधी बघितलेच नाही. तर त्याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये अनेक जन्म संप्राप्त अनेक जन्माचे संस्कार आहेत आणि ते वेळोवेळी व्यक्त होत राहतात. म्हणून असं काही विचित्र आपण दृश्य पाहतो. स्वप्नामध्ये एक आणखीन आहे, या जगामध्ये या जीवनामध्ये आपण जे काही पाहिलं आहे त्याचे संस्कार आपल्या मनामध्ये आहे आणि ते सगळे संस्कार मिक्स होऊन जातात त्या स्वप्नामध्ये. म्हणून काहीच्या काही आपल्याला दिसतं. आपण असं पाहू शकतो, मी मुंबईमध्ये आहे आणि तिथे हिमालय मला दिसत आहे. कारण मी 4 धाम यात्रा केली, त्याचे संस्कार माझ्या मनामध्ये आहे आणि मी राहणारा मुंबईमध्ये आहे. तर मुंबईचे संस्कार माझ्यामध्ये आहे. समुद्र आहे, इतर बिल्डिंग आहे आणि किंवा काय पाहतो, हिमालय सुद्धा. तर सगळं मिक्स होऊन जातं. देश, काल एक व्यवस्थित राहत नाही. याचं एक छान उदाहरण आहे. जसे कोणाकडे पत्र असतील, अनेक पत्र, आधीचे लोक पत्र लिहायचे, आता तर ईमेल आलाय. तर जर पत्रांना आपण गोळा केलं आणि त्याला कापलं, वेगवेगळे त्याचे तुकडे केले, 10, 15, 20 जे मागचे पत्र आलेले आणि त्याला मिक्स केला, एक दुसऱ्यात मिसळून ठेव. आता एक तुकडा घ्या आणि दुसरा तुकडा घ्या, तर काहीच्या काही आपल्याला दिसेल. कळविण्यास आनंद होतो की आता ही एक ओळ एका पत्राची आणि दुसरी ओळ काय दुसऱ्या पत्राची आपण त्यात जोडली तर काय होईल? कळविण्यास आनंद होतो की आजोबांना देवाज्ञा झाली. आता पहा, 2 पत्र आहे, ते वेगवेगळा मजकूर सांगणारे आहे. पण तिथे असं आपण 2 वेगवेगळ्या पत्रांना एक केलं. म्हणून विचित्र ते पत्र होईल. चिरंजीव बाळूस असं आपण काही लिहू आणि शिरसाष्टांग नमस्कार. तो शिरसाष्टांग नमस्कार वडिलांना त्यांनी दिलाय, पण तो तुकडा मी याच्या खाली लावला. तर एक म्हणजे हास्यास्पद असं एक पत्र होईल. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये सुद्धा असे सगळे संस्कार मिक्स होऊन जातात. म्हणून असे विचित्र दृश्य आपल्याला दिसतात. तर ही स्वप्नावस्था आहे. लोकांना याची जास्त उत्सुकता असते की स्वप्नामध्ये आज मी हे बघितलं तर याचा अर्थ काय? काय संकेत आहे? पण वेदांतामध्ये ती सगळी चर्चा केलेली नाहीये. फक्त इथे सांगितलंय स्वप्न का पडतं? तर त्याचं उत्तर म्हणजे जन्मजन्मांतराचे जे संस्कार आहेत ते तिथे प्रकट होतात आणि त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व नसतं. लक्षात. कर्तृत्व म्हणजे आता मी स्वप्न बनवत आहे. माझी त्याच्यामध्ये म्हणजे माझा काही संकल्प नाही, माझी काही योजना नाही. ते फक्त व्यक्त होतात. म्हणून अव्यवस्थित काही सुद्धा असंगत सगळं दिसतं. ही झाली स्वप्नावस्था आणि या अवस्थेशी माझं तादात्म्य आहे. त्यावेळेस माझं नाव झालं तैजस. जीवाचं नाव तैजस. आता तिसरी अवस्था आहे जागृत अवस्था. जागृत अवस्था सगळ्यांनाच माहित आहे, पण कधी आपण त्याला असं म्हटलं नाही की ही जागृत अवस्था आहे. वेदांताचे पारिभाषिक शब्द आहे. तर ज्या अवस्थेमध्ये माझं तादात्म्य या स्थूल शरीराशी पूर्णपणे जाणीव आहे की हा हे शरीर माझ्याकडे आहे,
स्वप्नामध्ये आणि झोपेमध्ये हे शरीर कुठे असतं, कसं पडलंय मला त्याचं काही भान नाही, जाणीव नाही. पण जागृत अवस्थेमध्ये या शरीराशी मी जुडलेलो असतो आणि सगळा व्यवहार, सर्व व्यवहार या शरीराच्या द्वारे होतो. या अवस्थेमध्ये मन, बुद्धी, इंद्रिय सगळे अगदी जागृत असतात. सगळे आपापले काम करत करत राहतात. जसं दुकान उघडतात किंवा ऑफिस उघडतात लोक, तर तिथे सगळेजण ऍक्टिव्ह दिसतात, सक्रिय दिसतात. त्याप्रमाणे हे जे संघात आहे, याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हटलेलं आहे संघात. शरीर, इंद्रिय सगळं एक पूर्ण संघटना आहे. पूर्ण ती ऍक्टिव्ह होते. तर म्हणून इथे वर्णन केलेलं आहे पुढच्या या 64 ओवीमध्ये, की जागृत अवस्था तिसरी, पहिली आहे सुषुप्ती, दुसरी आहे स्वप्न, तिसरी जागृत. जागृत अवस्था तिसरी, बहुत कर्म तेथे करी, कर्माचे फळ नित्य भोगी शरीराने. आता या अवस्थेमध्ये मी काय करतो तर म्हणे कर्मे करत असतो, एकानंतर एका पाठोपाठ एक सुरू आहे. सकाळ ते रात्रीपर्यंत स्वस्थ मी बसत नाही, काही ना काही, काही पाहत आहे, कुठे जात आहे, काही वाचत आहे, काही ऐकत आहे. तर शेकडो हजारो क्रिया मी करत आहे. म्हणून जे म्हणलं बहुत कर्म ते करेल. आणि जो जेवढा जास्त राजसिक त्याच्या जीवनामध्ये तेवढे जास्त ते करत. तर कर्म आता आपण बोललेलं ऐकलं. कर्माचं फळ सुद्धा मी भोगत आहे. लक्ष देऊ नाही का? हे पहा, आपण कर्म करतो, कर्माच्या आधी एक एक भावना असते. भावना म्हणा किंवा इच्छा म्हणा. कर्माचं प्रेरक कोण आहे? तर इच्छा. आणि इच्छा लक्षात घ्या, नेहमी मला सुखाचीच इच्छा होते, कधी दुःखाची इच्छा होत नाही. कोणी अशी इच्छा करत नाही की मला जास्त दुःख मिळो, मला रोग जास्तीत जास्त माझ्या शरीरामध्ये काय रोग हो, असं कोणी म्हणत, किंवा मला जास्त काय ताण तणाव मिळो, असं कोणी म्हणत नाही. इच्छेमुळे कर्म होतात, पण इच्छेचं काय स्वरूप, कोणत्या प्रकारची इच्छा येते? आनंदाची, सुखाची. आणि जिथे जिथे मला वाटतं की इथे सुख आहे, तर मी तिथे जातो किंवा ते करतो. तर कर्माच्या पाठीमागे इच्छा. आता कोणी विचारेल की ही सुखाचीच इच्छा काय येते? ही इच्छा का एकानंतर एक येते? तर याचं कारण सांगितलेलं आहे की मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान नाही. जिथे आनंद आहे, जिथे तृप्ती आहे, जिथे समाधान आहे, मला तिथे दिसत नाही. म्हणून इच्छेचं अंकुरण होत असतं. लक्षात ठेवून ऐका, जर मला स्वतःमध्ये आनंद मिळत असेल तर इच्छा का होईल? जसं माझं पोट भरलेलं असेल तर जेवणाची इच्छा होईल का? जर मी जिथे आहे तिथे मला समाधान आहे, तर बाहेर जाण्याची इच्छा होईल का? नाही होत. डोळे बंद करूनच मला जर आनंद मिळत आहे, तर मी डोळे कशाला उघडीन? याचा अर्थ काय आहे? जेव्हा माझ्या स्वरूपाचं अज्ञान असतं, जेव्हा मला माहित नाही की आनंद माझ्यामध्येच आहे, मग इच्छा होते की हे मिळाल्यावर आनंद मिळेल, ते मिळाल्यावर आनंद मिळेल, तिथे गेल्यावर आनंद मिळेल. तर याला म्हणतात अविद्या किंवा अज्ञान. तर अज्ञानामुळे इच्छा आहे, अज्ञानामुळे आनंद स्वरूप जो आहे आत्मा, त्याच्यावर झाकण पडलं. आता त्याचा परिणाम काय झाला? इच्छा. आता एकदा इच्छा आली की मला हे केल्याने सुख मिळेल, तर मी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म करतो.
म्हणून भगवान शंकराचार्य फार सुरेख सांगतात की एक अनर्थ परंपरा आहे. अनर्थ परंपरा. अविद्या, काम, कर्म, अज्ञान, इच्छा आणि कर्म. आणि जागृत अवस्थेमध्ये आपल्याला सतत याचा अनुभव आहे. सतत इच्छा आहे आणि इच्छेमुळे विविध प्रकारचे कर्मे मी करत आहे. अच्छा, आता कर्म केल्याने काय होईल आहे? तर म्हणतात कर्म केल्याने मला एक परिस्थिती मिळेल आणि ज्या प्रकारचं कर्म आहे त्या प्रकारचीच परिस्थिती. तर चांगले कर्म आहे तर चांगली परिस्थिती. परिस्थिती शब्दाचा अर्थ असतो परितः स्थिती. जे माझ्या अवतीभवती आहे त्याला म्हणतात परिस्थिती. परितः म्हणजे चारीकडे. मी ज्याच्या मध्यामध्ये बसलेलो आहे त्याला म्हणतात परिस्थिती. तर आपल्या कर्माने मी एक वातावरण बनवतो आणि जर ते वातावरण चांगलं झालं, अनुकूल जर मिळालं तर मग काय सुखद परिस्थिती. आता हे घर सुद्धा काय एक परिस्थिती आहे. शरीर सुद्धा काय परिस्थिती आहे आणि हे सगळं कर्मानेच मी मिळवलेली. शरीर रूपी परिस्थिती माझ्या कर्माचंच फळ आहे. आणि मग या शरीराने मी कर्मे करून एक घर बनवलं. ही सुद्धा काय परिस्थिती आहे, कर्माचं फळ आहे. तर जे काही माझ्या अवतीभवती आहे, चारीकडे आहे, भोवताला जे मी पाहत आहे ते काय आहे, कर्माचं फळ. त्याला परिस्थिती म्हणतात. आणि आता या परिस्थितीचं मी काय करतो तर म्हणे उपभोग करतो. उपभोग करणे म्हणजे त्या परिस्थितीचा अनुभव करणे, जुळणे. म्हणून इथे म्हणतात की कर्माचे फळ नित्य भोगी शरीराने. या जागृत अवस्थेमध्ये आपण कर्माचे जे फळ आहे ते निरंतर सतत त्याचा उपभोग करत आहोत. आणि फळ नुसते दोनच आहे, सुख आणि दुःख. सुख दुःख. कोणचंही कर्म करा शेवटी बॉइल्स डाऊन टू आयदर सुख और दुःख. याप्रमाणे ही पूर्ण जागृत अवस्था चालू आहे. अच्छा, आणि इथे भोग मी कशाने करत आहे तर म्हणे या शरीराने. काही चांगलं दृश्य पाहिलं तर वा मला आनंद होत आहे. चांगला काही पदार्थ खाल्ला, जिभेवर ठेवला, आनंद होत आहे. बाहेर अगदी गरम आहे आणि एसी मध्ये बसलेलो आहे तर या शरीराला फार छान वाटतं. तर सुखद उपभोग. तर शरीराच्या माध्यमातून लक्षात ठेवा मला सुख दुःखाचा अनुभव होत आहे, यालाच म्हणतात भोग. अच्छा, आता भोग आपण करतो, भोगाचे परत संस्कार बनतात आणि ते संस्कार आतमध्ये बनल्यावर मग परत ते कर्म करण्यासाठी प्रेरित करतात. मी काही चांगला पदार्थ खाल्ला, फार बरं वाटलं, आनंद आला. आता मनामध्ये काय आलं, परत आपण हा पदार्थ करू किंवा हा पदार्थ खाऊ. तर याप्रमाणे भोगामुळे संस्कार, संस्कारामुळे परत कर्म. ह्याप्रमाणे आपलं जीवन चालू आहे. तर कर्माचे फळ नित्यभोगी शरीराने. अच्छा, आता इथे या जागृत अवस्थेमध्ये माझं नाव काय आहे? सुषुप्ती मध्ये प्राज्ञ, स्वप्न अवस्थेमध्ये तेजस. त्याचप्रमाणे इथे म्हणतात जीवाचे स्थूल देह सक्रिय इंद्रिय मन व्यक्त या अवस्थेत. या अवस्थेमध्ये माझं नाव आहे विश्व. आपलं नाव आपण ठेवतो, नाव ठेवतात. पण वेदांताच्या दृष्टीने जर नाव ठेवायचं झालं तर काय विश्व. तर कोणी विचारलं काय नाव आहे तर आपण सांगू शकतो विश्व. वेदांतचा जो वर्ग आहे तो नवीन नाव मला एक मिळालं विश्व. विश्व म्हणजे काय? विश्व म्हणजे जग.
आहे म्हणून माझं नाव विश्व. विश्वाशी मी जुडलेलो आहे म्हणून विश्व. स्वप्नामध्ये सुद्धा विश्व आहे, पण ते फक्त माझंच विश्व. माझ्या स्वप्नामध्ये दुसरा कोणी येऊ शकत नाही. दुसऱ्याच्या स्वप्नामध्ये मी जाऊ शकत नाही. सगळ्यांचं ते प्रायव्हेट आहे, खाजगी आहे. पण जागृत अवस्थेमध्ये ज्या जगाचा अनुभव आपण करतो, सगळ्यांनाच अनुभव येतो. तर विश्व नाव झालं. आणि विश्व शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, विविधम श्वयती गच्छती इति विश्व. जे सतत विविध रूपाने क्रियाशील आहे, क्रिया करत आहे, त्याचं नाव आहे विश्व. म्हणून गुरुदेव म्हणायचे, दिस वर्ल्ड इज नॉट इनर्ट ऑर डेड ऑब्जेक्ट, इज पल्सेटिंग डायनॅमिक. हे फार क्रियाशील सक्रिय अशी एक वस्तू आहे. तर अशा या जगाशी मी जोडतो. आणि या जागृत अवस्थेमध्ये इंद्रिय मन सगळे व्यक्त आहे. स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये असं नव्हतं. सुषुप्तीमध्ये सगळेच लीन होते. स्वप्नामध्ये अर्धविकसित होते, थोडं थोडं मन विकसित झालं होतं, पण इंद्रिया तिथे पण झोपलेल्याच होत्या. पण इथे मात्र डोळे किंवा नाक किंवा कान किंवा रसनेंद्रिय, श्रोत्र चक्षु रसनात्मक सगळ्या इंद्रिया काम करत आहे. तर अशी ही अवस्था आहे. पुढे म्हटलेलं आहे, विषयांचा भोग करी चराचराशी संबंध जोडी कर्म भोग दोन्ही करी या अवस्थेत सतत मी या विषयांचा भोग करत आहे. त्यालाच मी आता सांगितलं परिस्थिती. दुसऱ्या शब्दात त्याला आपण सांगू शकतो विषय. जगामध्ये आपल्याला वाटतं की अनंत प्रकारचे विषय आहेत, पण एकूण 5च विषय आहेत. त्याचेच वेगवेगळे काय मिश्रण, कॉम्बिनेशन अनेक विषयाच्या रूपात दिसतात. पंचविषय तुम्हाला माहितच आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध. एक विषय शब्द, विविध आवाज आपण ऐकतो, शब्द आहे. आणि कर्णेंद्रिय आपल्याला देवाने दिलेली. एक एक इंद्रियांचा एक एक विषय आहे. तर कर्णेंद्रिय आणि शब्दग्रहण, नेत्रेंद्रिय डोळे आहे त्यांनी रूपग्रहणम, रूप. आता रूपामध्ये अनेक रूप आहे, रंग अनेक आहे, अनंत आहे. मूळ म्हणतात ना काय 7 रंग आहे, आणि त्याचे मिश्रण झाले तर अनेक रंग होते. तर रंग, पण डोळे मात्र 2च. पहा देवानी कशी ही रचना केलेली आहे. 2 कान आहे, या 2 कानानेच आपण सगळं ऐकतो. विविध प्रकारचे गीत, भावगीत, नाट्यगीत, सिने संगीत सगळं या 2 कान आहे. आणि याच्यामध्ये इंद्रिय एकच आहे, कर्णेंद्रिय. डोळे म्हणजे नेत्रेंद्रिय एक आहे, पण डोळे 2 आहे. आणि अनंत विषय आपण त्यांनी पाहतो. रूप, डोळे उघडून आपण शब्द ऐकू नाही शकत, कारण डोळ्यांचा तो विषय नाही. त्याचप्रमाणे जर मला वास घ्यायचा असेल तर डोळ्यांनी किंवा कानानी वास मी घेऊ नाही शकत. वास याच्यासाठी एक तिसरी इंद्रिय, घ्राणेंद्रिय, नाक, नासिका म्हणतात घ्राणेंद्रिय. त्याचप्रमाणे अन्नाची चव घ्यायची असेल मला, तर त्याला काय म्हणू आपण, रस, रसग्रहणम रसनेंद्रिय. हाताने त्या अन्नाला स्पर्श केलं तर मला चव समजणार नाही, गोड आहे की तिखट आहे. त्याच्यासाठी जीभच भगवंतानी एक उपकरण दिलेलं आहे. तर शब्द स्पर्श रूप रस गंध, स्पर्शेंद्रियांनी स्पर्शाचा अनुभव, कोमळ आहे की कठोर आहे, कोमल कठोर वगैरे, स्पर्शेंद्रिय. तर याप्रमाणे शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषय आहे आणि 5 इंद्रिय आहे. याचं वर्णन पुढे भरपूर येणार आहे, तर आपण सविस्तर तिथे पाहू.
तर याप्रमाणे विषयांचा भोग करी. आणखीन चराचराशी संबंध जोडतो. या जागृत अवस्थेमध्ये आपण संबंध जोडतो. माझं तुझं हे सगळे या जागृत अवस्थेमध्येच हा जो आपला संसार आहे तो आपण बनवतो. आणि गंमत अशी आहे, सगळ्या जीवांचा एक एक संसार आहे. एक तर भगवंतानी निर्मित केलेला संसार, ज्यामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, पृथ्वी, नदी हे सगळं आहे. आणि या ईश्वर निर्मित जगामध्ये आपण आपलं एक काय जग बनवलं. म्हणतात सब अपनी अपनी दुनिया में रहते. मुलांचं एक वेगळं जग आहे. जे तरुण मंडळी आहेत त्यांचं एक वेगळं जग आहे. तर या जगाशी माझा संबंध होतो या जागृत अवस्थेत. याप्रमाणे या व्यष्टी जीवाची 3 अवस्था आहे आणि 3 त्याचे नावं झाले. विश्व, तेजस, प्राग. आणि समष्टीच्या संदर्भाने आपण पाहिलं विराट, हिरण्यगर्भ, आणखीन ईश्वर. आता पहा, दोघांना जर एक एक शब्द मी दिला तर एक आहे ईश्वर आणि एक आहे जीव. आता या दोघांमध्ये काय संबंध आहे ईश्वर आणि जीवामध्ये? तर असं म्हटलेलं आहे, ईश्वराचा जो अंश आहे तो आहे जीव. ईश्वर आणि जीवामध्ये संबंध आहे, अंश अंशी, किंवा त्याला म्हणतात अंग अंगी. अंगी कोण आहे तर म्हणे ईश्वर. जीव कोण आहे तर म्हणे त्याचा एक अवयव. जसं एक बोट आहे, बोट या शरीराचं काय एक अवयव आहे. बोट जीवाप्रमाणे, पूर्ण शरीर ईश्वराप्रमाणे. किंवा दुसरं उदाहरण दिलेलं आहे, ईश्वर समुद्रासारखा व्यापक, अनंत, मोठा. आणि जीव कसा आहे तर म्हणे त्या समुद्रामधील काही म्हणजे पाणी काढलं, थेंब, पाण्याचं थेंब, जलबिंदू. तर जीव त्याच्याप्रमाणे त्याचाच अंश आहे. अंश अंशी संबंध, अंग अंगी संबंध. श्री रामानुजाचार्य फार मोठे आचार्य झाले, त्यांनी याच जास्त प्रतिपादन केलं. आणि त्यांच्या त्या तत्वज्ञानाचं नाव आहे विशिष्टाद्वैत दर्शन. ते म्हणतात की सगळे जीव त्या ईश्वराचा अंश आहे. जसं पहा, आता हे जे स्थूल शरीर आहे हे या विराटाचंच काय आहे, एक तुकडा आहे, एक भाग आहे. या विराटापासून मी वेगळा होऊ शकत नाही. समष्टी वायू जी आहे त्याच्यापासून ही जी माझी वायू आहे, प्राण आहे, त्याला मी वेगळं करू नाही शकत. जर वेगळं केलं तर मी जिवंत राहणारच. तर विराटाचा अंश कोण आहे तर म्हणे हा विश्व, म्हणजे जीवाचं जे शरीर आहे. तर अंश अंशी संबंध. माझी एक छोटी उपाधी आहे, भगवंताची मोठी उपाधी. आता जर समुद्र आणखीन पाण्याचं थेंब जर आपण पाहिलं तर समुद्राचा आकार फार मोठा आहे पाणी, थेंब सुद्धा पाणीच आहे. पण एका लिमिटेड, एका सीमित आकारामध्ये जेव्हा पाण्याला पाहतो तर त्याला म्हणतो थेंब. पण व्यापक आकारामध्ये जर पाणी आहे तर ते काय, समुद्र. समुद्रामधून मी थोडस पाणी काढलं, त्याचा अंश. तर ईश्वर आणि जीव दोघांची उपाधी आहे, आणि उपाधियुक्त जर मी दोघांना बघितलं तर असा संबंध होतो. पण आता एक वाक्य, 2 वाक्य मी सांगून पूर्ण करतो. अद्वैत वेदांत काय म्हणतो की ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही उपाधीशी जोडलेला आहात तोपर्यंत अंश अंशी संबंध आहे. पण जर उपाधीला बाजूला ठेव, उपाधीला जर एकीकडे केलं तर मग दोघांमध्ये अभेद आहे. तसं बोट आहे आणि पूर्ण शरीर आहे. बोटाचा आकार आणि या शरीराचा आकार, दोघांमध्ये आकारामध्ये फरक आहे. पण दोघांमध्ये जी सत्ता आहे,
हे जीवन तत्व आहे ते एकच आहे. आकाराला पाहिलं तर ठीक आहे, बोट वेगळं आहे, शरीर वेगळं दिसतं. पण दोघांमध्ये एक सत्ता कॉमन आहे. त्याला म्हणतात सत्ता सामान्य. सत्ता सामान्यामध्ये काही फरक नाही. जसं पाणी आणखीन म्हणजे पाण्याचं थेंब आणि समुद्र याच्यामध्ये जर तत्व पाहिलं तर H2Oच आहे. तात्विक दृष्टीने दोघांमध्ये भेद नाही. घटाकाश आणि महाकाश, परत तेच उदाहरण जे काल मी दिलं होतं. घटाची उपाधी जर बाजूला केली तर मग महाकाश आणि या घटाकाशमध्ये काही फरक होणार. तर इथे म्हणून पुढे म्हटलेलं आहे की व्यष्टी समष्टी उपाधी जीव ईश्वराची त्यजावी, मग वस्तू पहावी एकची आहे. उपाधीला जर बाजूला केलं तर एकच वस्तू आहे. जसं दागिन्यांचं उदाहरण आहे. अंगठी आहे किंवा नेकलेस आहे, चेन आहे, बांगडी आहे. आता या आकाराच्या उपाधीमुळे त्या सुवर्णाचे विविध नाव झाले आणि विविध आकार झाले. आकाराला जर बाजूला आपण केलं तर मग एकच सुवर्ण आहे. जसं गणपती आहे आणि उंदीर आहे, दोघं सोन्याचे आहे. सोनाराकडे जर तुम्ही नेलं तर त्या सोनाराला फक्त त्याच्यामध्ये सोनच दिसेल. गणपती आणखीन उंदीर तो पाहणार नाही, त्याचा तो बाध करेल. थोडे हे नुसते आकार आहे. त्याचप्रमाणे इथे म्हटलेलं आहे की वस्तू कोणची आहे, सत्य वस्तू कोणची आहे, म्हणजे ते चैतन्यच आहे, ब्रह्म आहे. त्याच्यावर हे अध्यारोप सगळे केलेले आहे. त्यामुळे अनेकता झाली, भिन्नता झाली, भेद तिथे प्रकट झाले. जर उपाधीला आता उपाधीला बाजूला कसं करायचं हा प्रश्न. शरीर उपाधी आहे, मन उपाधी आहे, त्याला बाजूला करायचं म्हणजे काय, मारून टाकायचं का? थोडं नाही. विचारानेच हे जाणायचं की ही उपाधी सत्य नाही. लक्ष देऊन ऐका, विचाराने आपण अनेक वस्तूंना बाजूला करू शकतो आणि समजू शकतो की हे सत्य नाही. त्याला आपल्याला काही अस्त्रशस्त्रांनी कापायचं नाही. मन बुद्धी इत्यादी त्याला आपण सोडू तर शकत नाही. सोडायचं म्हणजे काय, हे जाणायचं की हे या चैतन्यावर एक आरोप आहे आणि हे सत्य नाहीये. मिथ्या जाणणंच त्याला काय सोडणं आहे. खोटं आहे हे समजणंच त्याग आहे. म्हणून जो जीवनमुक्त पुरुष असतो त्याची सुद्धा उपाधी तर असतेच ना, शरीर मन बुद्धी इंद्रिय सगळं असतं, पण त्याच्याशी त्याचा तादात्म्य नसतो. त्यामुळे तो असंग असतो, अलिप्त असतो. तर याप्रमाणे उपाधीला सोडून पाहायचं, तेव्हा आपल्याला एक वस्तू दिसेल. पुढची ओवी आहे ती आपण उद्या पाहू. एकमेवा द्वितीय शुद्ध ब्रह्म चैतन्य राहे सत्य तुरीय अद्वैत तत्व. या अद्वैत तत्वाचं एक नाव आहे तुरीय. फक्त तुरीयच शिल्लक पुरे. तसे सगळे दागिने जर मी वितळून दिले, त्याला मेल्ट केलं, तर मग काय उरले, फक्त एक सुवर्ण सोनं. त्याचप्रमाणे इथे सुद्धा विचाराने सगळे हे जे आरोप आहेत ते आपल्याला विलीन करायचे आणि मग पाहायचंय की काय उरतं. तर जीवांमध्ये भेद, जीव ईश्वरामध्ये भेद, जीव जगामध्ये भेद, हे सगळे भेद नाही. मग एक तत्व आहे. याप्रमाणे इथे अध्यारोपाचं वर्णन आपण पाहिलं आणि अपवाद कशाचा करायचा आहे, उपाधीचा. आता इथे तुरी आपण उद्या पाहू. आणखीन पुढे आवरण आणखीन विक्षेप, मायेच्या दोन शक्ती आहेत
त्याचं नाव आहे आवरण विक्षेप. फारच सुंदर ते वर्णन आहे. या आवरण आणि विक्षेप याच्यामुळे आपल्याला एक तत्व दिसत नाही. ते आपण पाहू उद्या. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम.